मी सध्या मिठी नदीच्या पात्राजवळ आहे आणि या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मिठी नदीनं अकराळ विक्राळ रूप जे आहे ते धारण केलेलं आहे आणि आसपास ज्या झोपड्या आहेत त्यामध्ये सुद्धा याचं पाणी शिरलेलं आहे। आसपासचा जो संपूर्ण परिसर आहे तो जलमय झालेला आहे आणि या ठिकाणाहून आता क्रांतीनगर परिसर असेल किंवा कुर्ल्याचा बैल बाजार परिसर असेल या ठिकाणी NDRFच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून बचाव कार्याला सुद्धा सुरुवात केलेली आहे। बघा एअरपोर्टच्या अगदी बाजूला मिठी नदी जी आहे ती वाहते आणि मिठी नदी आपल्या माहीमच्या क्रीकला जाऊन मिळते, माहीमच्या समुद्र किनाऱ्याला, आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये मिठी नदी जी आहे ती ओव्हरफ्लो होताना चित्र सध्या पाहायला मिळतं। पूर्ण पात्र जे ते भरलेलं आहे, पाण्यानं पूर्ण गच्च भरलेलं आहे आणि महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे की मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी जी आहे ती 3.9 मीटर इतकी वाढली होती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर कुर्ला या परिसरात सखल भागातील सुमारे 300 नागरिकांचं स्थलांतर जे आहे ते तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास नथुराम मनपा या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी नागरिकांच्या खानपानाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। पातळी जी आहे ती 3.9 वरून आता 3.6 मीटरपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते, कारण समुद्राची भरती जी आहे ती ओसरलेली आहे आणि मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागल्याची माहिती महानगरपालिका देते। पण वास्तव जे आहे ते आपल्या समोर आहे, कशा पद्धतीनं मिठी नदी पूर्णपणे खचून भरलेली आहे आणि पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये सुद्धा शिरलेलं आहे, इमारतींमध्ये शिरलेलं आहे, सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे आणि हे पाणी नेमकं कधीपर्यंत ओसरणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि सूचनांचं काटेकोरपणे पालन करा अशा पद्धतीचा जो संदेश आहे तो महानगरपालिकेनं दिलेला आहे। मिठी नदीच्या आसपास जी घरं आहेत त्यांना सुद्धा धोका पातळी मिठी नदीनं ओलांडली आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कशा पद्धतीनं ही मिठी नदी ओसंडून वाहते त्याची दृश्य आपण पाहतोय। माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला सांगेल की मिठी नदीची जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा दाखवावी रस्त्याची, जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीचं सध्या वातावरण या संपूर्ण भागामध्ये। आपण रस्ता क्रॉस करून ही मिठी नदी दाखवतोय, कशा पद्धतीनं ही मिठी नदी जी आहे ती बँड्रा BKC परिसरातून जाते आणि पुढे चुनाभट्टीच्या मार्गे जाऊन नंतर बँड्रा कलानगर आणि मग माहीम क्रीकला जाऊन ही मिठी नदी मिळते आणि कशा पद्धतीनं मिठी नदी जी आहे ती पूर्ण तुडुंब भरून सध्या वाहते त्याचं दृश्यसुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। ही सगळी दृश्य जर पाहिली तर आसपासच्या ज्या इमारती आहेत, आसपासच्या ज्या झोपड्या आहेत त्यांना खरं तर मोठा धोका आहे। जर अशाच पद्धतीनं पाऊस पडत राहिला, मिठी नदी भरत राहिली तर मात्र या सगळ्या लोकांची पंचायत होऊ शकते। त्यामुळे अनेकांना स्थलांतर करण्याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते महानगरपालिकेसमोर सध्या उभं टाकलं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।